हॅलो हॅलो एव्हरीवन, वेलकम टू क्वांट्सॲप. आणि आजचा टॉपिक आपण ओपन इंटरेस्टवर घेणार आहोत. स्पेसिफिकली की व्हॉट इज ओपन इंटरेस्ट आणि ओपन इंटरेस्ट डेटा बघून आपण कसं ट्रेड बनवू शकतो, राईट? सो प्रत्येकाला माहिती आहे ओपन इंटरेस्ट काय आणि स्पेसिफिकली आपण ट्रेड्स कशा बनवू शकतो. जनरली ओपन इंटरेस्ट इज अ नंबर ऑफ कॉन्ट्रॅक्ट्स, राईट? की किती ओपन कॉन्ट्रॅक्ट्स आहेत मार्केटमध्ये, त्यानुसार आपण ट्रेड्स बनवू शकतो, राईट? सो लेट्स फॉर एक्झाम्पल, लेट्स सी, अगर जर मी व्हाईट स्क्रीन शेअर करतोय, ओके, आणि जर युजली जर मी बघायचं म्हटलं तर एक एक लॉजिक आहे जो ऑप्शन्स रायटर्सच्या पर्स्पेक्टिव्हने आपण बघायला गेलो तर एक डिरेक्शन कशी फाइंड आउट करता येईल ते फाइंड आउट करायला हेल्प करतं. ओके, सो लेट्स सी. एक आपली युजली एक मी रेजिस्टन्स इथे घेतो, ओके, आणि एक सपोर्ट मी घेतो. ओके, सो लेट्स फॉर एन एक्झाम्पल, करंट मार्केट प्राइस काही अशी मूव्ह करते, ओके, आणि त्या इथे आली रेजिस्टन्सच्या आसपास. ओके, सो जर करंट मार्केट प्राइस मला दिसतंय रेजिस्टन्सच्या आसपास आल्या, तर इकडे दोन पॉसिबिलिटीज आहेत. एक तर इकडे ब्रेकआउट येऊ शकतो किंवा एक रिव्हर्सल मुवमेंट बघायला एक मिळू शकतं आपल्याला, राईट? सो ब्रेकआउट येण्याचे चान्सेस कधी आहेत इकडे, जर इकडे जे कॉल रायटर्स आहेत, ओके, स्पेसिफिकली जर इथे रेजिस्टन्स आहे तर इथे कॉल रायटर्स आहे. सो इथे मी रेजिस्टन्स मार्क करतो ह्याला, आणि ह्या लेवलला एक सपोर्ट मार्क करतो. ओके, सो लेट्स फॉर एक्झाम्पल, जे इथे एक्झिस्टिंग कॉल रायटर्स आहेत ते यांनी आपल्या पोझिशन्स ऑलरेडी इथे ऍड करायला सुरुवात केली. ओके, दॅट मीन्स कुठेतरी ब्रेकआउटची चान्सेस जे होते ते कमी झाले, राईट? त्यामुळे एक रिव्हर्सल येऊ शकतो इकडे, राईट? तेच सपोज जर इथून जे ऑलरेडी कॉलेज त्यांनी आपल्यापासून अनवाइंडिंग करायला सुरुवात झाली, इथला जो रेजिस्टन्स आहे ना तो निघायला सुरुवात झाली, दॅट मीन्स काय पॉसिबिलिटीज समजली इथे, की रेजिस्टन्स जो आहे तो वीक होतो. ऑलरेडी जे कॉल रायटर्स आहेत ज्यांनी प्रेशर बनवून ठेवलं आहे एका रेजिस्टन्स लेवलवर, ते ऑलरेडी निघून जातात, राईट? अनवाइंडिंग होते, त्यामुळे काय होणार, प्रेशर बिल्ड करणारे जे आहेत ना ते कमी झाले, राईट? सो प्रेशर बिल्ड करणारे जर कमी झाले तर डेफिनेटली एक बुलिश मोमेंटम आपल्याला बघायला मिळू शकते, राईट? सेम लॉजिक जर मार्केटची प्राइस अशी काही येते आणि सपोर्टच्या आसपास ट्रेड करायला सुरुवात झाली, सपोज. सो सपोर्टला कोण असतं, पुट रायटर्स असतात. सो पुट रायटर्सने सपोज इथे ऍडिशन करायला सुरुवात केली, पुट रायटर्सने आपल्या पोझिशन्स ऍड करायला सुरुवात केली, तर काय होणार, इथून एक रिव्हर्सलचे चान्सेस मिळणार, राईट? किंवा एक बुलिशनेस येऊ शकतो. का? कारण ऑलरेडी जो सपोर्ट होता त्यात अजून पुट रायटर्स आपल्या पोझिशन्स ऍड करतात. सो पुट रायटर्स जेव्हा ऍड करतात तेव्हा ते अँटिसिपेट करतात की मार्केट त्या लेवलला किंवा त्यापेक्षा वरती लेवलला असलं पाहिजे, राईट? सो कंटिन्युअसली जर ऍड करतायत दॅट मीन्स कुठेतरी रिव्हर्सलचे पुट रायटर्सला पाहिजे की मार्केट त्या लेवलच्या वरती पाहिजे. सो एक सस्टेनेबल ब्रेकडाऊन आपल्याला मिळणार नाही कुठे, राईट? तेच जर पुट अनवाइंडिंग दिसते, इकडे जे पुट रायटर्स आहेत ना ते आपल्या पोझिशन्स अनवाइंड करायला सुरुवात करतात, तर काय होणार, इथून एक बॅरिश मोमेंटम एक अँटिसिपेट आपण करू शकतो, राईट? सो जनरली लॉजिक तेच आहे की सपोज रेजिस्टन्स वीक होतोय, प्रेशर देणारा कमी आहे वरती किंवा निघून चाललाय, त्यामुळे एक बुलिश मोमेंटम आपल्याला मिळू शकते. आणि जर ब्रेकडाऊनच्या आसपास आहे स्टॉक आणि लेट्स सी जर पुट रायटर्स आपल्या पोझिशन अनवाइंड करतात, त्यामुळे किंवा सपोर्ट वीक होण्याचे चान्सेस आहेत, तो एक ब्रेकडाऊन मुवमेंट आपल्याला मिळू शकते. ओके, सो एक जर सिंपल सिंपल जर मी बघायचं म्हटलं तर जेव्हा जेव्हा कॉल रायटर्स exit, that indicates you what, that indicates you a bullishness. And put writers exit, that indicates you very centric. ओके, कॉल रायटर्स जेव्हा एक्झिट होतात ते आपल्याला इंडिकेट करतं बुलिश इंडिकेशन, आणि पुट रायटर्स जेव्हा एक्झिट होतात, अनवाइंडिंग करतात, दॅट इंडिकेट्स यू व्हॉट, बेअरिश मुवमेंट. ओके, सो आता ह्याच्यात आहे ना एक लॉजिक जर आपण ऍड केलं ना, लेट्स सी जर मी करंट मार्केट प्राइस बघितली आणि करंट मार्केट प्राइसच्या जवळ जर मला दिसतंय पुट अनवाइंडिंग होते, तर मला एक क्विक इंट्राडे ट्रेड मिळू शकते, क्विक इंट्राडे फॉल मिळू शकतो, राईट? सेम लॉजिक जर मला कॉल रायटर्सच्या आसपास जर एक मोठा रेजिस्टन्स आहे
किंवा एक नॉर्मल रेजिस्टन्स आहे मार्केटमध्ये, तिकडे जर मला दिसतं की कॉल अनवाइंडिंग होते, रेजिस्टन्स मधून कॉल रायटर्स आपले क्वेश्चन्स काढतायत, राईट. सो त्यामुळे काय होणार, एक बुलिश मोमेंटम आपण अँटिसिपेट करू शकतो, राईट. सो लेट्स सी, जर मी स्क्रीन शेअर केली, सो क्वांटसॅपच्या होम पेजवर आपण येऊया. ओके, सो होम पेज असं काही, आपल्याला काय करायचं, आपल्याला ट्रॅकवर यायचंय आणि ओपन इंटरेस्ट हा जो डेटा पॉइंट आहे ना, ह्यावर क्लिक. तर आपण ओपन इंटरेस्ट एवढा सोप्या पद्धतीने ते प्लॉट केलं ना, की जनरली जर कोणी नवीन जरी असेल ना मार्केटमध्ये, तरी त्याला समजेल की कसं याला रीड करायचं, इव्हन तो थोडा एक दोन कन्सेप्ट जरी समजला तर. सो लेट्स सी, इथे मी झूम करतो थोडं. ओके, सो निफ्टी इथे ओपन केलं. करंटली मी 11 मेला रेकॉर्ड करते व्हिडिओ, 30 मे ॲज अ मी किंवा एक वीकली एक्सपायरी ठेवूया, 16 मे एक्सपायरी. मी झूम करतो. सो जो करंट रेजिस्टन्स लेवल जो आहे, तो इथे काय दिसतोय, तो इथे दिसतोय आपल्याला एक सर्वात मोठा जो आहे 22,500 ला आहे, राईट. अँड जो सपोर्ट लेवल आहे तो कुठे आहे, 22,000 ला. रेजिस्टन्स कुठे आहे, 22,500 ला. सपोर्ट कुठे आहे, 22,000 ला, राईट. करंट मार्केट प्राइस कुठे आहे करंटली, 22,073. ओके, प्राइस जी आहे ती सध्या सपोर्टच्या आसपास ट्रेड करते, राईट. करंट मार्केट प्राइस जी आहे ती सध्या सपोर्टच्या आसपास ट्रेड करते. त्याच्याने काय समजतं, आणि सपोर्टला बघा इथे, हा, सो जनरली जर मी थोडं इथे सांगायचं म्हणलं तर ग्रीन लाईन ज्या आहेत ना, ते आपल्याला सांगते रेजिस्टन्स लेवल, की पर्टिक्युलर स्टॉकचा रेजिस्टन्स कुठे आहे, आणि रेड लाईन जो आहे तो सपोर्ट लेवल सांगते. ओके, सो आणि जे डार्क ग्रीन आहेत ना, ते सांगते ऍडिशन, कॉल ऍडिशन किती झाले, कॉल रायटर्स किती आपल्या क्वेश्चन ऍड करतात, आणि पुट रायटर्स जे रेड आहे ना ती सांगते पुट ऍडिशन, आणि जी ऑरेंज डॉटेड लाईन आहे ती सांगते करंट मार्केट प्राइस. ओके, ही आहे स्केल प्राइस स्ट्राईकची आहे, आणि हे ओपन इंटरेस्टचं कॅल्क्युलेशन. ओके, सो प्राइस जी आहे अराउंड 22,073च्या आसपास, राईट, इथे. आणि करंट इथे ट्रेड कुठे करते, नियर बाय सपोर्ट लेवल करते, राईट. आणि सपोर्ट ऍडिशन 22,000चा जो सपोर्ट आहे ना, तिकडे ना एक पुट ऍडिशन मला दिसते. त्यामुळे मी काय इथे अँटिसिपेट करतोय, मला काय इथून समजते की 22,000चा जो सपोर्ट लेवल आहे निफ्टीचा, तो खूप स्ट्रॉंग आहे, राईट. आणि तो स्ट्रॉंग असल्यामुळे इथून एक जी मोमेंटम समजते ना, ते काय समजते की पुट रायटर्सला पाहिजे की मार्केट ह्या लेवलच्या वरतीच असला पाहिजे, राईट. कोणत्या एक्सपायरी व्ह्यू पर्यंत 16 मी ट्रेड करतोय ना, त्यात पुट रायटर्स काय अँटिसिपेट करतोय की मार्केट एक 22,000च्या रेंजमध्ये असलं पाहिजे, वरती असलं पाहिजे. आणि सर्वात जास्त कॉल ओपन इंटरेस्ट कुठे आहे, राईट. स्ट्राईक बघायची म्हणली तर कोणती स्ट्राईक आहे, विच इज समवेअर अराउंड 22,500, राईट. सो लेट्स फॉर एन एक्झाम्पल, मार्केट काय पाहिजे, कॉल ऍड्रेस ह्या लेवलच्या खाली पाहिजे आपल्याला, राईट, राईट. रेंज काय मिळाली, 22,500 आणि 22,000. सो टेक्निकली तुम्ही करंट मार्केट प्राइस बघा, की करंट मार्केट प्राइस रेजिस्टन्सच्या आसपास आहे की सपोर्टच्या आसपास आहे. जर रेजिस्टन्सच्या आसपास आहे तर चेक करा की रेजिस्टन्स मध्ये तुम्हाला अनवाइंडिंग दिसते का, आणि सपोर्टच्या आसपास आहे तर चेक करा सपोर्ट मध्ये अनवाइंडिंग दिसते का, पुट रायटर्स मध्ये अनवाइंडिंग दिसते का. सो त्यानुसार तुम्ही तिकडे ट्रेड बनवू शकता. ओके, ओके. जर स्टॉकचं एक्झाम्पल घ्यायचं म्हटलं, नेक्स्ट 50 तर ठीक आहे. एनएमडीसी, एनएमडीसी मध्ये बघा काय समजतंय, एनएमडीसी मध्ये आपल्याला हे समजतं की करंटली स्टॉक आहे तो एक रेजिस्टन्सच्या आसपास, राईट. लेट्स सी, इथे तुम्ही बघता एक अनवाइंडिंग चालू आहे, कॉल अनवाइंडिंग, राईट. किती ओपन इंटरेस्ट होता, 63,40,500. तिथून किती अनवाइंडिंग झाले, 3,87,000. इकडे बघा हा डिटेल ऑप्शन आहे, ठीक आहे. या स्ट्राईकवर किती अनवाइंडिंग झाले ते दाखवते. जर सपोज हा रेजिस्टन्स ब्रेक केला, किती लेवल प्राइसचा रेजिस्टन्स आहे, हा ऑलमोस्ट समवेअर अराउंड आहे 265चा रेजिस्टन्स आहे. जर ह्याने हा ब्रेक केला तर नेक्स्ट रेजिस्टन्स लेवल कोणता आहे सर्वात जास्त, त्यानंतर आहे डायरेक्ट हा 270. सो 260 पासून 270 पर्यंतची 10 रुपयाची मुवमेंट आहे, ती आपण इझिली कॅप्चर करू शकतो. कधी, जेव्हा हा रेजिस्टन्स ब्रेक होईल, राईट. त्यानंतर सपोज हा ब्रेक झाला तर नेक्स्ट रेजिस्टन्स कोणता सर्वात मोठा, 280, राईट. फक्त ज्यांना ओपन इंटरेस्ट डेटा पॉइंटवर ट्रेड बनवायचे असेल ना, ते इझिली
ह्या किंवा जनरली हे स्पेसिफिकली ऑन OFSS रेजिस्टन्स जो आहे करंट मार्केट प्राइस तो सध्या थोडाफार तुटतोय इकडे. कुठेतरी रायटर्सला फिअर आहे की मार्केटमध्ये एक बुलिशनेस येऊ शकतो, त्यामुळे अनवाइंडिंग करतायत. त्यानंतर डायरेक्ट जो रेजिस्टर आहे तो 7,760 नंतर ऑलमोस्ट आहे 8,160च्या आसपास, 260च्या आसपास, राईट राईट. सो ऍज अ डिरेक्शनल ट्रेडर किंवा एक क्विक इंट्राडे मोमेंटम जर फाइंड आउट करायचे असेल ना, डिरेक्शन मध्ये जर पाहिजे तर चेक करा मल्टिपल स्ट्राईक मध्ये अनवाइंडिंग दिसते का, जसं इथे बघ मल्टिपल स्ट्राईक्स मध्ये अनवाइंडिंग दिसते. आणि जर क्विक इंट्राडे मोमेंटम आहे तर चेक करा कोणता स्टॉक रेजिस्टन्सच्या सर्वात जवळ आहे, त्या बेसिसवर ट्रेड बनवा. मिळते का? परफेक्ट. पीईएल मध्ये तुला पीएल सध्या थोडा स्ट्रॉंग म्हणजे आहे, थोडाफार स्ट्रॉंग दिसत, विच इज फाईन. काही फक्त हेच बघायचं की कुठे ऍडिशन आणि हे होते, त्यामुळे आपण पोझिशन्स बनवू शकतो, राईट. हा, पीव्हीआर इनॉक्स कॅन सी सपोर्टच्या आसपास ट्रेड करते आणि अनवाइंडिंग दिसतंय. त्यानंतर सपोर्ट ब्रेक झालं, डायरेक्ट सपोर्ट लेवल कोणत्या 1300 नंतर 1,240, 60 पॉईंटचा जो मोमेंटम आहे तो कुठेतरी आपण अँटिसिपेट करू शकतो इफ देर इज अ ब्रेकडाऊन इन दी मार्केट, राईट. सो असं काय तुम्ही नॉर्मली ओपन इंटरेस्ट डेटा पण ट्रेड बनवू शकता. ओके, इथे जो हा चार्ट फॉर्म आहे ना, जो इथे तुम्हाला टेबल फॉर्म मध्ये मिळेल प्रत्येक स्ट्राईकचा. ओके, जर कोणाला न्यूमेरिकल फॉर्म मध्ये पाहिजे, जास्त काही काही जण न्यूमेरिकल फॉर्म मध्ये प्रेफर करतात ट्रेडिंग करणार, राईट. सो न्यूमेरिकल फॉर्म पाहिजे तर तुम्ही इथून घेऊ शकता. ओके, सेकंड हॉरिझॉन्टल मध्ये जर चेंज इन ओपन इंटरेस्ट पाहिजे तर पर्टिक्युलर डे बद्दल मिळेल. जसं प्रिव्हियस डेच्या क्लोजिंग पासून आजचा जो ओपनिंग आहे ना, त्या प्रिव्हियस चेंज तुम्हाला मिळेल इकडे चेंज इन ओपन इंटरेस्ट मध्ये. वर्टिकल पाहिजे तर वर्टिकल पण मिळेल, राईट. आणि हा जो आहे टेबल व्ह्यू आहे, सो टेबल व्ह्यू मध्ये पण तुम्ही चेक करू शकता. ज्याला न्यूमेरिकल फॉर्म मध्ये पाहिजे तर न्यूमेरिकल फॉर्म मध्ये या. ओके, एक्सपायरी चेंज करून चेंज करू शकता. ओके, असा कन्सेप्ट हाच होता की ओपन इंटरेस्ट डेटा पॉइंट काय आहे आणि त्याच्याबद्दल आपण कसं ट्रेड घेऊ शकतो. एक क्विक रिकॅप द्यायचं म्हटलं तर क्विक रिकॅप मी जनरली सांगेन की ट्राय टू चेक की स्टॉकची करंट मार्केट प्राइस रेजिस्टन्सच्या आसपास ट्रेड करते की सपोर्टच्या आसपास ट्रेड करते. जर त्या स्टॉकची करंट मार्केट प्राइस रेजिस्टन्सच्या आसपास ट्रेड करते, दॅट मीन्स चेक करा की तिकडे कॉल अनवाइंडिंग आहे का. जर कॉल अनवाइंडिंग असेल तर ब्रेकआउट अपॉर्च्युनिटी आपल्याला जास्त मिळू शकते. आणि जर रेड लाईन किंवा सपोर्ट लाईनच्या आसपास ट्रेड करते तर चेक करा तिकडे पुट अनवाइंडिंग आहे का. जर पुट अनवाइंडिंग असेल दॅट मीन्स तिकडे कोणती तरी जी करंट मार्केट प्राइस आहे ती एक बेरिश मोमेंटम देऊ शकते, हे आपण अँटिसिपेट करू शकतो. ओके ओके, दॅट्स इट. जरी काही क्वेश्चन असतील तर कमेंट सेक्शन मध्ये विचारा, डेफिनेटली टीम रीच करेल तुम्हाला त्यासाठी, किंवा कॉन्सॅप्ट सपोर्टला रीच करा. ओके, आणि डिटेल आणखी काही बरेच टूल्स एक स्पेसिफिकली समजून घेण्यासाठी कॉन्सॅप्टला सबस्क्राईब जरूर लगेच कॉन्सॅप्टला सबस्क्राईब नक्की करा, राईट राईट. आणि थँक्यू सो मच फॉर वॉचिंग दी व्हिडिओ. थँक्यू सो मच.